चला सर्वांना नमस्कार. आज आपण बघूया MSc ॲडमिशन 2025 साठी कोणकोणते आपल्याला डॉक्युमेंट्स लागतात. तर बघा येत्या 20 जूनला आपल्याला आन्सर की अवेलेबल होणार आहे. तसेच 30 जूनला रिझल्ट सुद्धा अवेलेबल होईल. तर बघूया आपण नेमकं कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याला लागतील. पहिला आहे डोमासाइल सर्टिफिकेट और स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट कंटेनिंग प्लेस ऑफ बर्थ फ्रॉम दी महाराष्ट्र. तर बघा आदिवास प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला त्यावरती जन्म जन्माचे ठिकाणचा उल्लेख पाहिजे. बरोबर आहे. आता पण हे सर्टिफिकेट कोणतं डोमासाइल सर्टिफिकेट आपण ऑलरेडी यूजी ऍडमिशनला काढलेलं होतं ते आता परत नवीन काढायची गरज नाही. नेक्स्ट बघा मार्कशीट और ग्रेड कार्ड ऑफ यूजी डिग्री. तर बघा आपल्याला कॉलेज कडून एक डॉक्युमेंट मिळतं कॉल्ड ॲज ट्रान्सक्रिप्ट. तर बघा ह्यावरती तुम्हाला सेमिस्टर वाईज सर्व मार्क्स अवेलेबल असतात. तुम्हाला हे डॉक्युमेंट ह्या ठिकाणी पाहिजे. नेक्स्ट आहे मार्कशीट और मार्कशीट्स ऑफ सीईटी एक्झामिनेशन कंडक्टेड बाय एक्झामिनेशन बोर्ड पुणे फॉर अकॅडमिक इयर 2025-26. बघा हे असतं आपलं स्कोर कार्ड. बरोबर, हे आपलं असतं स्कोर कार्ड जे की आपल्याला 30 जूनला अवेलेबल होणार आहे. नेक्स्ट आहे कॉलेज और स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट. तर बघा आपल्याला कॉलेज संपल्यानंतर आपल्या कॉलेजकडनं एक LC मिळते. बरोबर आहे. लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे. नेक्स्ट आहे कास्ट सर्टिफिकेट. बघा जे स्टुडंट्स कास्टमध्ये असतील त्यांना दोन्ही कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी दोन्हीची गरज आहे. उदाहरणार्थ SC ST VGA NTB NTC OBC SBC और SCBC यांना दोन्ही पण कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटीची आवश्यकता आहे, कंपल्सरी आहे. नेक्स्ट आहे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट व्हॅल्यूड अप टू 31 मार्च 2026. तर लक्ष द्या आपलं जे नॉन क्रिमिलियर असतं ते 3 वर्ष व्हॅलिड असतं. ओके, बहुतेक मुलांनी हे यूजी डिग्रीलाच हे काढलं असेल त्यामुळे तुमचं व्हॅलिडिटी संपलेली आहे. त्यामुळे ह्या ठिकाणी नॉन क्रिमिलियर नवीन काढायची गरज आहे. सर्वांनी नॉन क्रिमिलियर नवीन काढून घ्या. नेक्स्ट बघा द सर्टिफिकेट फ्रॉम तहसीलदार इज कंपल्सरी फॉर EWS. ओके, फॉर अकॅडमिक इयर 2025-26. ओके, या ठिकाणी तुम्हाला EWS सर्टिफिकेट लागणार आहे. हे पण नवीन पाहिजे. ओके, 2025-26 साठी. नेक्स्ट बघा सर्टिफिकेट फायटर. ओके, ज्यांचे आई किंवा वडील हे फ्रीडम फायटर असतील त्यांचं सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. नेक्स्ट आहे सर्टिफिकेट ऑफ डिफेन्स पर्सनल. ज्यांचे आई किंवा वडील हे डिफेन्स मध्ये असतील, आर्मी मध्ये असतील त्या ठिकाणी तुम्ही सर्टिफिकेट लावू शकता. नेक्स्ट आहे सर्टिफिकेट ऑफ पर्सन्स विथ डिसेबिलिटी. जे अपंग आहेत ज्यांच्याकडे PWT सर्टिफिकेट आहे त्या ठिकाणी हे तुम्हाला लागणार आहे. नेक्स्ट आहे सर्टिफिकेट ऑफ प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन. म्हणजे प्रकल्पग्रस्त जे आहेत ज्यांच्याकडे हे सर्टिफिकेट अवेलेबल आहे ते तुम्ही लावू शकता. नेक्स्ट आहे सर्टिफिकेट ऑफ ॲग्रिकल्चरिस्ट. बघा शेतकरी दाखला. इथं लक्ष द्या एक पॉइंट आहे. सन 2023-24 किंवा सन 2024-25 या वर्षातील तहसीलदार किंवा नायब तहसीलदार यांनी दिलेले शेतकरी असल्याबाबतचं प्रमाणपत्र आपल्याला लागणार आहे. जर समजा तुमच्याकडे ह्या वर्षीचं नसेल तर तुम्हाला तुमच्याकडे मागच्या वर्षीचं असेल तर चालतं आपल्याला. बघा 2023-24 किंवा 24-25 शक्यतो बघा आपण हे काढलं होतं यूजीच्या ऍडमिशनला तर हे चालणार नाही. ज्यांच्याकडे मागच्या वर्षीचं नसेल किंवा 23-24 नसेल त्यांनी ह्या वर्षी नवीन काढून घ्या. बरोबर आहे. मेजरली आपल्याकडं डिग्रीच्या वेळेस आहे म्हणजे आता तुम्हाला नवीन काढायची गरज आहे. नेक्स्ट आहे NCC B और C सर्टिफिकेट. जे पोरं NCC मध्ये होते त्यांच्यासाठी A सर्टिफिकेट आहे. नेक्स्ट आहे आता बघा ह्या ठिकाणी विविध गेम्स ज्यांच्याकडं स्पोर्ट्स किंवा गेम्स मध्ये सर्टिफिकेट आहे ते तुम्ही इथे लावू शकता. नेक्स्ट आहे सर्टिफिकेट ऑफ डिबेट एसे एलोक्युशन कॉम्पिटिशन आहे.
हे तुम्हाला तुमच्याकडे असेल तर तुम्ही लावू शकता, तुमचे मार्क्स वाढतील. नेक्स्ट आहे सर्टिफिकेट ऑफ NSS. नेक्स्ट आहे जे ऑर्फन आहेत त्यांना लागणार आहे ऑर्फन सर्टिफिकेट. एवढे डॉक्युमेंट्स आपल्याला लागतील. तर सर्वांनी बघा, लक्ष द्या, आपण नवीन कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे. एक आहे आपलं नॉन क्रिमिलियर. नेक्स्ट आहे सर्टिफिकेट ऑफ ॲग्रिकल्चरिस्ट. ओके, हे तुम्हाला नवीन काढण्याची गरज आहे. आणि जे लोक EWS मध्ये असतील त्यांना EWS सर्टिफिकेट. एवढे डॉक्युमेंट्स नवीन तुम्हाला करण्याची गरज आहे. तुम्ही कॉलेजकडून ट्रान्सक्रिप्ट घ्या, कोणते सर्टिफिकेट राहिले असतील सर्टिफिकेट वगैरे ते घ्या. स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट घ्या, LC. ओके, लिव्हिंग सर्टिफिकेट, ट्रान्सक्रिप्ट, नंतर सर्टिफिकेट ऑफ NSS, NCC, स्पोर्ट्सचे असतील ते तुम्ही कॉलेजकडून घेऊ शकता. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद.